करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याची कामं सुरू आहेत। त्यापाठोपाठ मंदिराच्या बाहेरील परिसराचाही विकास होणार आहे। पहिल्या टप्प्यात मंदिराच्या बाहेरील 10 मीटर परिघातील इमारतींची मूल्यांकनाच्या दृष्टीने मोजणी सुरू झाली आहे। पण अजूनही पुनर्वसन, नुकसान भरपाईची रक्कम याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही। त्यामुळे विस्थापित होणाऱ्या घटकांच्या मनात भीती आहे। श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण 1445 कोटी 95 लाख रुपये खर्चाचा आहे। त्यातील पहिल्या टप्प्यातील 143 कोटी रुपयांच्या कामाला गेल्या वर्षापासून सुरुवात झाली आहे। सध्या मुख्य मंदिर, मंदिराच्या आवारातील अन्य देवतांची मंदिरं, मोरया यांची कामं सुरू आहेत। तर देवस्थान समितीच्या वतीनं मनकर्णिका कुंड, गरुड मंडप उभारणी, नगारखाना दुरुस्ती अशी कामंही वेगानं सुरू आहेत। विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात मंदिराबाहेरील विकास कामं हाती घेण्यात येतील। त्यासाठी मंदिराबाहेरील 10 मीटर परिघातील जागेची सध्या जिल्हा प्रशासनानं मोजणी सुरू केली आहे। त्यामध्ये सरलष्कर भवन, शेतकरी संघाची इमारत, महाद्वार रोड, जुना राजवाडा, तोफखाने बोळ, ज्योतिबा रोड आणि विद्यापीठ हायस्कूल पर्यंतची जागा संपादित केली जाईल। मूल्यांकनाच्या दृष्टीनं ही मोजणी सुरू झाली असून एकूण किती मिळकती आहेत, त्यातील रहिवाशांची आणि व्यावसायिकांची संख्या, मालकी हक्क, न्यायप्रविष्ट बाबी, चटई आणि एकूण बांधकाम क्षेत्र, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत आणि रेडी रेकनरनुसार द्यावी लागणारी किंमत याची माहिती संकलित केली जाते। त्यासाठी करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची एक समिती नेमली आहे। एप्रिल अखेरपर्यंत ही समिती आपला अहवाल तयार करेल। पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनानं 10 मीटर परिक्षेत्रातील मिळकतींचा आढावा घेण्याची तयारी केली असली तरी विस्थापित होणारे घटक मात्र धास्तावले आहेत। कारण विस्थापित होणाऱ्यांचं पुनर्वसन, नुकसान भरपाई, पुनर्वसनाची जागा यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यामुळे नागरिक आणि व्यापारी धास्तावले आहेत।